कामगार कायद्यांच्या विरोधात केंद्रीय कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद. 30 कोटी कामगार सहभागी होतील असा दावा. बँका, सरकारी कार्यालय, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवरती परिणाम होण्याची शक्यता. परभणीत काँग्रेस आणि ठाकरे सेनेचं सत्ता स्थापण्यावर एकमत. आता महापौर हिंदू होणार की मुस्लिम याचा तिढा. सकाळी 11 वाजता होणार निवडणूक. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार आज घेणार पुण्यामध्ये प्रशासकीय बैठका. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठरणार जिल्हा वार्षिक आराखडा. पुण्यात मगरपट्ट्यामधल्या ज्येष्ठ नागरिकाला 22 कोटी रुपयांना गंडवलं. पोलिसांकडून 8 जणांना अटक. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचं आमिष दाखवलं होतं. भंडाऱ्यामध्ये 10 दिवसांच्या बाळाची 3 लाखात विक्री. उपचाराच्या नावाखाली डॉक्टरनं चिमुकलीला विकलं. मुख्य सूत्रधार डॉक्टर नितेश बाजपेयीसह 5 जणांवर गुन्हा दाखल. बीडमध्ये कॉपी करणाऱ्या सहभागी असलेल्या 17 शिक्षकांवरती थेट गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते आदेश. ड्रोननं केलेल्या शूटिंगमुळे निदर्शनास आला कॉपीचा प्रकार. अहिल्यानगरच्या सौंदाळा ग्रामपंचायतीचा जातमुक्त गाव करण्याचा ऐतिहासिक निर्णय. एकमुखानं ठराव करत दिली माझी जात मानव जात असा नारा. तर आंतरजातीय विवाह थाटात लावणार. बांगलादेशात आज संसदीय निवडणुकीसाठी मतदान. 12 कोटी मतदार ठरवणार नवं सरकार. जमाते इस्लामी आणि नॅशनलिस्ट पार्टीमध्ये मुख्य लढत. T20 विश्वचषकामध्ये आज टीम इंडियाचा सामना दुबळ्या नामिबिया संघाविरोधात. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार. सलामीवीर अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.